आपल्याला मॅथ्स पार्ट 1 चा जो सेकंड चॅप्टर आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन, म्हणजे त्याला मराठीमध्ये वर्ग समीकरण म्हणतात, आणि तो वर्ग समीकरण हा चॅप्टर आपल्याला सुरू करायचा आहे. आता तो चॅप्टर सुरू होताना जो आपण याच्या अगोदर फर्स्ट चॅप्टर स्टडी केलेला आहे, फर्स्ट चॅप्टर कोणता स्टडी केलेला आहे? लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल. आता हा जो लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल हा जो चॅप्टर आपण स्टडी केलेला आहे, त्याच्यामध्ये सुरुवातीला आपण काय पाहिलेले आपण, की त्याच्यामध्ये सुरुवातीला त्याचा स्टँडर्ड फॉर्म किंवा त्याचा जनरल फॉर्म बघितलेला आहे. ज्यावेळेला आपण लिनियर इक्वेशन्स बघत होतो, लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल, बरोबर, मग त्याच्यामध्ये आपल्याला काय होते? टू व्हेरिएबल्स होते. आता ह्या टू व्हेरिएबल्स मध्ये आपल्याला एक्स आणि वाय किंवा एम एन एल एम पी क्यू ए बी अशा अनेक स्वरूपाचे दोन व्हेरिएबल्स होते, ते आपण घेतले होते तिथं, आणि ते मग आपण घेऊन पुढे स्टडी करत होतो किंवा त्याच्यावरती आधारित आपण अनेक प्रकारचे इक्वेशन सॉल्व्ह केले होते. मग त्याच्यामध्ये जर आपण स्टँडर्ड फॉर्म बघितला तर तो स्टँडर्ड फॉर्म कोणता येतोय? ए एक्स प्लस बी वाय इज इक्वल टू सी असा स्टँडर्ड फॉर्म येत होता. पाहिले की नाही? आपण स्टडी केलेलं आहे आपण त्याच्यावरती. आणि मग या स्टँडर्ड फॉर्म मध्ये आपण एक गोष्ट बघितलेली आहे, ए नॉट इक्वल टू 0 अँड बी नॉट इक्वल टू 0, म्हणजे ए आणि बी च्या किमती शून्य नकोय. हा काय होता? तिथला जनरल फॉर्म होता. काय होता? जनरल फॉर्म होता, म्हणजे सामान्य रूप होतं. म्हणजे लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल म्हणजे दोन चलातील रेषीय समीकरणे यांचं ते सामान्य रूप होतं. आणि तुम्हाला मी अनेक ते लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल लिहून पण दिलेले आहेत, त्याच्यामध्ये दिलेत की नाही, एक्झाम्पल लिहून दिलेले. तुमच्या बोर्डाच्या एक्झाम्स मध्ये कधी कधी तुम्हाला प्रश्न असा विचारतात 1 किंवा 2 मार्कला, राईट एनी 2, राईट एनी 3, राईट एनी 4 लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल, म्हणजे दोन चलातील कोणतीही दोन रेषीय समीकरण लिहा, 3 लिहा, 4 लिहा, असा प्रश्न विचारला जातो तुमचा. बोर्डाच्या क्वेश्चन पेपर जर तुम्ही काढल्या आणि त्याचा जर अभ्यास केला किंवा ते जर बघितलं तर तुम्हाला त्याच्यामध्ये हमखास हे प्रश्न तुम्हाला मिळून जातील. आता आपल्याला त्याच्याच अनुषंगाने पुढचा चॅप्टर स्टडी करायचा आहे. त्या चॅप्टरचं नाव आहे आपलं क्वाड्रॅटिक इक्वेशन्स. आता क्वाड्रॅटिक इक्वेशन्स म्हणजे काय? त्याला आपण वर्ग समीकरणे म्हणतो, की ज्याचं सामान्य रूप किंवा जनरल फॉर्म आहे, आपण त्याला जनरल फॉर्म म्हणतो. जनरल फॉर्म किंवा त्याला स्टँडर्ड फॉर्म असंही म्हटलं जातं. आता स्टँडर्ड फॉर्म कोणता आहे? तर त्याचा स्टँडर्ड फॉर्म आहे ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स इज इक्वल टू सी, किंवा हा सी आपण इकडे घेतो म्हणजे प्लस सी आणि इज इक्वल टू 0 असा स्टँडर्ड फॉर्म आहे, लक्षात घ्यायचं, किंवा जनरल फॉर्म आहे, याचा सामान्य रूप आहे. आणि याच्यामध्ये मात्र आता जर तुम्ही तिकडं जर फर्स्ट चॅप्टर मध्ये जर बघितलं ऍज अ कंपॅरिझन मध्ये, तर लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबलच्या चॅप्टर मध्ये तुम्हाला असे इथे एक्स आणि वाय असे दोन व्हेरिएबल होते, म्हणूनच चॅप्टरचं नाव होतं लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल, म्हणजे दोन चलातील रेषीय समीकरणे असं चॅप्टरचं नाव होतं तुमचं. म्हणजे तिथं दोन चल होते, दोन व्हेरिएबल होते, एक्स आणि वाय. आता मात्र इथं काय असणार आहे? तुमचं एकच व्हेरिएबल असणार आहे, वर्ग समीकरण. म्हणजे इथे इक्वेशन असणार आहे, समीकरण असणार आहे, पण तिथं क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे इथे, म्हणजेच काय? एकच व्हेरिएबल किंवा एकच चल असणार आहे. आणि जर तुम्ही त्याच्या स्टँडर्ड फॉर्म मध्ये किंवा जनरल फॉर्म मध्ये जर बघितलं तर ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू 0, म्हणजे इथं दोन्ही ठिकाणी तुम्हाला एक्स दिसताय, ते म्हणजे एकच व्हेरिएबल दिसतंय. तुम्हाला दिसतंय की नाही? आहेत का वेगवेगळे व्हेरिएबल? नाहीयेत वेगवेगळे व्हेरिएबल. मग याच्याबद्दल आपल्याला हा जनरल फॉर्म बघितलाय. परंतु जशी ह्या लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल मध्ये एक अट होती, आपल्याला एक कंडिशन आपल्यावरती टाकली होती, की ए नॉट इक्वल टू 0 आणि बी नॉट इक्वल टू 0, म्हणजे ए आणि बी ह्या दोन्हींपैकी कोणाच्याही व्हॅल्यूज म्हणजे त्या किमती शून्य नकोय, बरोबर. मग तसंच इथं पण एक अट आहे, ती अट अशी आहे ए नॉट इक्वल टू 0. इथं फक्त ए नॉट इक्वल टू 0 आहे. इकडे बघा, ए आणि बी दोन्ही पण 0 नाही चालत, परंतु इकडे बी जरी 0 असला तरी चालेल, सी जरी 0 असला तरी पण चालेल, परंतु ए ची किंमत 0 असायला नको. वाय? याचं कारण काय? बिकॉज जसं इकडं आपण लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल म्हणत होतो, दोन चलातील रेषीय समीकरण म्हणत होतो, म्हणजे तिथं दोन चल होती, दोन व्हेरिएबल्स होते, आणि जर ए ची किंमत किंवा बी ची किंमत जर 0 झाली असती तर एक्स किंवा वाय ची किंमत 0 झाली असती. मग त्याच्यातून एक जरी कॅन्सल झाला असता तरी ते लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल राहिलं नसतं, म्हणजे दोन चलातील समीकरण राहिलं नसतं तिथे. म्हणून तिथं ए नॉट इक्वल टू 0 आणि बी नॉट इक्वल टू 0 आहे.
परंतु जर आता आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन्स मध्ये जर बघितलं, म्हणजे वर्ग समीकरणाच्या इक्वेशन्स मध्ये जर बघितलं आपण, तर त्याच्यामध्ये फक्त इथं वर्ग समीकरण, म्हणजे धड्याचं नावाचे क्वाड्रॅटिक इक्वेशन, वर्ग समीकरण, म्हणजे इथं स्क्वेअर आहे बघा, याचा आहे की नाही वर्ग किंवा स्क्वेअर त्याच्यामध्ये. जर तिथं ए ची किंमत जर आपण 0 ठेवली, तर 0 गुणिले ए स्क्वेअर, एक्स स्क्वेअर किंवा वाय स्क्वेअर, एम स्क्वेअर, पी स्क्वेअर, जे काय आपण तिथे ठेवणार आहोत ते. मग झिरोने जर तिथं एक्स स्क्वेअर, वाय स्क्वेअर, एम स्क्वेअर जे काही व्हॅरिएबल असेल त्याला जर आपण झिरोने मल्टिप्लाय केलं, तर त्या पूर्ण होल क्वांटिटीची व्हॅल्यूज काय होऊन जाणार आहे, झिरो होऊन जाणार आहे. मग जर इथं ही क्वांटिटी किंवा ही जर व्हॅल्यू झिरो झाली, तर पुढे काय राहिलं मग bx प्लस सी, म्हणजे याच्यामध्ये वर्गाची व्हॅल्यू कुठली राहिली आहे का, स्क्वेअरची व्हॅल्यू कुठे राहिलेली आहे का, नाही राहिली. मग ज्या अर्थी जर स्क्वेअरची व्हॅल्यू नाही राहिली, तर त्याला वर्ग समीकरण आपण म्हणू का, नाही. म्हणून आपल्याला तिथं एक अट आहे की ए नॉट इक्वल टू 0. बी ची किंमत जरी 0 घेतली तरी चालेल, सी ची किंमत जरी 0 घेतली तरी पण चालेल. म्हणजे अर्थात आता फॉर एक्झाम्पल मी दाखवतो इथे, एक्झाम्पल मध्ये समजा मी असं लिहितो बघा, इकडे लक्ष द्या. फॉर एक्झाम्पल फर्स्ट एक्झाम्पल लिहितो मी, म्हणजे इक्वेशन राईट करतो मी. आता इक्वेशन मी जर असं लिहिलं 9x स्क्वेअर प्लस 6x, एक्सच घ्यायचंय का, कारण सिंगल व्हॅरिएबल घ्यायचं, एकच व्हॅरिएबल आपल्याला तिथं घ्यायचंय, -3 इज इक्वल टू 0 आहे की नाही स्टँडर्ड फॉर्म मध्ये. एच्या जागेवरती 0 घेतलाय का आपण, नाही घेतलेला. मग जर एच्या जागेवरती आपण 0 घेतलेला नाहीये, तर ही क्वांटिटी किंवा ही व्हॅल्यू झाली का 0, नाही झाली. म्हणजे याचा अर्थ लिनियर इक्वेशन्स इंटू व्हॅरिएबल मध्ये जसं होतं आपलं, ए ची किंमत आणि बी ची किंमत 0 नाही घ्यायची, तशी इथं ए ची किंमत फक्त 0 नाही घ्यायची आणि इक्वेशन अशा पद्धतीने राईट करायचे. कळालं. आता सेकंड नंबरचं इक्वेशन मी असं लिहितो बघा, इथे मायनस, समजा इथे घेतलं मायनसची व्हॅल्यू घेतली 4x स्क्वेअर मायनस 3x आणि प्लस 7 इज इक्वल टू 0. हे सुद्धा क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे, म्हणजे वर्ग समीकरण आहे. यालाही वर्ग समीकरण आपण म्हणू शकतो. त्यानंतर थर्ड नंबरला इक्वेशन्सला असं घेतलं, समजा आपण असं घेतलं बघा, इकडे लक्ष द्या, 13x स्क्वेअर आणि इज इक्वल टू व्हॅल्यू करून त्या ठिकाणी इक्वल टूचं सिम्बॉल देऊन पुढच्या बाजूला जर आपण लिहिलं की -3x प्लस 8 असं लिहिलं तरी चालेल. कारण का, शेवटी आपण -3x तिकडे आणलं तर काय झालं, +3x, म्हणजे 13x स्क्वेअर प्लस 3x आणि हे प्लस 8 तिकडे आणला तर -8 झाला आणि इक्वल टू च्या सिम्बॉलच्या तिकडे काय राहिलं मग 0 राहिलं. म्हणजे ह्या स्टँडर्ड फॉर्म मध्ये आलं की नाही, तेच आहेत की नाही ही इक्वेशन्स. म्हणजे अशा पद्धतीचे इक्वेशन्स आपण लिहू शकतो आणि ही इक्वेशन्स आहे तुमची क्वाड्रॅटिक इक्वेशनची एक्झाम्पल्स. आणि ही इक्वेशन सुद्धा तुम्हाला कधी कधी विचारतात लिहायला, म्हणजे बोर्डाच्या क्वेश्चन पेपरमध्ये कधी कधी क्वेश्चन्स असतो तुमचा, राईट एनी 2 क्वाड्रॅटिक इक्वेशन्स, राईट एनी 3 क्वाड्रॅटिक इक्वेशन, राईट एनी 4 क्वाड्रॅटिक इक्वेशन्स असं विचारतात तुम्हाला. मग त्यावेळेला तुम्हाला अशी मनाने इक्वेशन्स लिहिता आली पाहिजे की ज्याच्यामध्ये ए ची किंमत नाही, झिरो घ्यायची नाहीये. कारण फॉर एक्झाम्पल बघा, मी इथं 0 घेऊन दाखवतो, 0x स्क्वेअर प्लस 17x इज इक्वल टू 3. आता समजा जर ते जनरल फॉर्म मध्ये लिहायचं तर असं लिहू शकणार आहे आपण, 0x स्क्वेअर प्लस 17x प्लस 3 इकडे आला, -3 झाला, इज इक्वल टू 0 राहिला, असं होईल की नाही. मग आता जर इथं 0x स्क्वेअर आलेलं आहे, तर 0ने जर x स्क्वेअरला जर मल्टिप्लाय केलं तर त्याचा आन्सर किती येत आहे, 0च. 0 प्लस 17x मायनस 3. आता मला सांगा, हे जे मी लिहिलेलं आहे याच्यामध्ये पुढे स्क्वेअर आलेला आहे का, नाही. आणि आपल्या चॅप्टरचं नाव काय, क्वाड्रॅटिक इक्वेशन, वर्ग समीकरण. म्हणजे वर्गाची किंमतच तिथे 0 झालेली आहे, तर याला क्वाड्रॅटिक इक्वेशन आपल्याला म्हणता येईल का, नाही म्हणता येणार. म्हणजे हे आपल्याला अशा पद्धतीने लिहिता येत नाही, हे लक्षात घ्या. जर समजा तिथं असं इक्वेशन आपण लिहिलं, एक्झाम्पल नंबर 4 आपण असं लिहिलं बघा, मी अगोदर ते इरेज करतो तिकडचं, हे जे चुकीचं लिहिलेलं म्हणजे तुमच्या डोळ्यासमोर ते जाईल. आता बघा, मी 4th नंबरचं इक्वेशन मी लिहितोय इथे. आता 4th नंबरचं इक्वेशन काय लिहिणार आहे बघा, लक्ष द्या व्यवस्थितपणे. मी असं लिहितोय बघा इथे, 12x स्क्वेअर आणि इज इक्वल टू 0. आता हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे का रे, मला सांगा बरं, आहे का, आहे का, जोरात बोला, आहे का आहे इक्वेशन. कारण त्याचं असं आहे की 12x स्क्वेअर म्हणजे x स्क्वेअरच्या ठिकाणी आपण 0 घेतलेलं नाहीये, पण b ची किंमत आणि c ची किंमत आपण 0 घेतलेली आहे. कारण हे आपल्याला असं पण लिहिता येतं बघा, हेच इक्वेशन आपण असं लिहू शकतो की 12x स्क्वेअर प्लस 0x प्लस 0 इज इक्वल टू 0. आता ह्या सगळ्याच क्वांटिटी आपल्या 0 झाल्यात, सगळ्या व्हॅल्यू आपल्या 0 झाल्यात त्या. मग त्या जर सगळ्या व्हॅल्यू आपल्या 0 झाल्यात तर मग आपलं उरलं काय, फक्त 12x स्क्वेअर.
आणि इक्वल टू सिम्बॉल करून पुढे काहीच नाही म्हटल्यानंतर आपण काय लिहिणार आहे, झिरोच लिहिणार आहे. म्हणजे हे आहे का क्वाड्रॅटिक इक्वेशन, तर आहे. त्याचं कारण असं की बी ची किंमत आणि सी ची किंमत शून्य झाली तरी चालते की नाही, चालते की नाही, मगाशीच सांगितलं, फक्त ए ची किंमत शून्य नकोय. म्हणजे अशा पद्धतीने आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन मनाने लिहू शकतो आणि ती मांडू शकतो. कळालं? चला आता एक काम करायचं, नोटबुक काढायची, त्याच्यामध्ये जनरल फॉर्म किंवा स्टँडर्ड फॉर्म हे हेडिंग द्यायचं, चॅप्टरचं नाव लिहा आणि त्याच्या खाली एक्झाम्पल हे लिहून घ्या. चला आपण आता फर्स्ट प्रॅक्टिस सेट घेऊया. जो क्वाड्रॅटिक इक्वेशन चॅप्टर आहे तुमचा सेकंड वाला, त्याच्यातलं फर्स्ट वाला प्रॅक्टिस सेट म्हणजे प्रॅक्टिस सेट 2.1. आता ह्या प्रॅक्टिस सेट 2.1 मध्ये काय सांगितलेलं तुम्हाला बघा, पहिलाच क्वेश्चन तुम्हाला दिलेला आहे की राईट एनी टू क्वाड्रॅटिक इक्वेशन्स. मी आत्ताच लिहून दिली की नाही तुम्हाला, राईट एनी टू क्वाड्रॅटिक इक्वेशन्स म्हणजे कोणतीही दोन वर्ग समीकरणे लिहा, असा तुमचा प्रश्न आहे. लिहिशाल मग तुम्ही, मनाने लिहिता येईल आता तुम्हाला जनरल फॉर्म प्रमाणे. मग अर्थात तुम्हाला मी आता इथे दुसरे एक्झाम्पल पण लिहून दाखवतो तुमचं. समजा तुम्ही असं अशा प्रकारचे लिहिले की -4x² - 3x = 17. हे झालं तुमचं क्वाड्रॅटिक इक्वेशन्स, आहे की नाही, वर्ग समीकरण असं होऊ शकतं तुमचं. त्यानंतर आणखीन पण एक्झाम्पल होऊ शकतील तुमचे. कोणते होऊ शकतात, समजा तुम्ही जर असं लिहिलं की 5 = 3x² - 4x, हे पण तुमचं क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. का? कारण तुम्हाला हे सगळं एका बाजूला आणता येतं, =0 राहील, किंवा ह्या सगळ्या व्हॅल्यूज इकडे आणल्यानंतर ना सगळं इकडे राईट साईडला काय राहणार आहे तुमचं, 0च राहणार आहे व्हॅल्यू. म्हणजे अशा प्रकारे तुम्हाला वर्ग समीकरणं लिहिता येतील किंवा त्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन्स म्हणतात. ही क्वाड्रॅटिक इक्वेशन्स तुम्हाला लिहिता येतील. लिहिशाल मग ही, चला घ्या लिहून. चला आता बघा क्वेश्चन नंबर 2. आता क्वेश्चन नंबर 2 मध्ये तुम्हाला असं सांगितलंय, डिसाइड विच ऑफ द फॉलोइंग आर द क्वाड्रॅटिक इक्वेशन्स. म्हणजे खाली दिलेली तुमची जी वर्ग समीकरणं आहेत ती वर्ग समीकरणं आहेत का की नाही आहेत, हे तुम्हाला चेक करायचं. एकदा तुम्ही पाहायचंय, तुमचं सांगायचंय तिथे. आता बघा त्याच्यातलं पहिलं जे एक्झाम्पल आहे ते तुम्हाला असं दिलेलं आहे बघा, x² + 5x - 2 = 0. आता मला सांगा हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे का? क्वाड्रॅटिक इक्वेशनच्या स्टँडर्ड फॉर्म मध्ये हे बसतंय का? बसतंय, मला सांगा. बसतंय. ax² + bx + c म्हणजे जो स्टँडर्ड फॉर्म आहे आपला बघा, ax² + bx + c = 0. ह्या स्टँडर्ड फॉर्म मध्ये बसतंय का? बरं त्याच्यामध्ये जी अट आहे आपली ती फुलफिल होते का त्याच्यामुळे? म्हणजे कोणती? a ≠ 0 आहे का? बघा बरं अशा पद्धतीने. आता कारण इथं एक्सच्या शेजारी, x² शेजारी काहीच नाही, याचा अर्थ इथं काय असणार आहे? 1 असणार आहे. म्हणजे a ची किंमत काय झाली? 1 झाली. 0 आहे का? नाहीये. म्हणजे काय, हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे? येस आहे. म्हणजे हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. आता सेकंड नंबर, त्याच्यातलंच सेकंड नंबर असं दिलेलं आहे बघा तुमचं, y² = 5y - 10 असं दिलेलं आहे. आता बघा y² = 5y - 10 हे आहे का क्वाड्रॅटिक इक्वेशन? आहे. कसं? कारण ते स्टँडर्ड फॉर्म मध्ये तुम्हाला आणून घेता येतं. बघा y² = सिम्बॉलच्या इकडे काय +5y, इकडे आल्यानंतर काय होणार आहे? -5y, इकडे -10 आहे, इकडे आल्यानंतर काय होणार आहे? +10. आता =च्या सिम्बॉलच्या तिकडे काय राहिलं? 0. म्हणजे हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे का? त्याच्या स्टँडर्ड फॉर्म प्रमाणे आले की नाही? आले. म्हणजे हे पण आहे. किती सोपं आहे की नाही? बघा आता त्यानंतर थर्ड नंबरचं इक्वेशन तुम्हाला दिलेलं आहे. बघा थर्ड नंबरचं इक्वेशन असं दिलेलं आहे तुम्हाला, y² + 1/y = 2. y² + 1/y = 2 असं इक्वेशन दिलेलं आहे तुम्हाला. आता हे स्टँडर्ड फॉर्म मध्ये बसतंय का? बघा आता हे y² + 1/y, आता हे प्लस वाला 2 इकडे आणल्यानंतर ना समजा -2 होईल, = काय राहिलं? 0. आता हे स्टँडर्ड फॉर्म मध्ये बसतंय का? मला सांगा. नाही बसत आहे. का नाही बसत आहे? कारण y हा इथला डिनॉमिनेटरला गेलेला आहे. आपल्या स्टँडर्ड फॉर्म मध्ये हा जो x आहे, आता एक्सच्या ऐवजी इथं अर्थात y दिलेला आहे. म्हणजे x आणि y मध्ये काही चेंजेस नाही इथं, कारण ते व्हॅरिएबलच दिलेले आहे, चल दिलेले इथे. पण इथे आपल्या स्टँडर्ड फॉर्म मध्ये जर बघायला गेलं तर व्हॅरिएबल हे मल्टिप्लायला आहे, म्हणजे न्यूमरेटरला आहे वर, आणि इथं जर बघायला गेलं तर खाली डिनॉमिनेटरला आलेलं आहे. म्हणजे याच्यामध्ये काही चेंजेस होईल का? नाही होणार. बरोबर की नाही? आता जरी तुम्ही चेंजेस करायला गेले, बेसिक कॉन्सेप्ट नुसार जरी त्याच्यामध्ये चेंज करायला गेले, या y ने काय करायचं? क्रॉस मल्टिप्लिकेशन आहे की नाही? करता येईल की नाही इथे? मग ह्या y ने जर ह्या y² ला मल्टिप्लाय करायला गेले तर ते y³ होऊन जाईल. मग y² वाला क्वाड्रॅटिक इक्वेशन आपलं राहील का? नाही. कारण त्याची पॉवर वाढेल ना. कारण धड्याचं नाव काय? आपल्या पाठाचं नाव काय? किंवा चॅप्टरचं नाव काय आपल्या?
क्वाड्रॅटिक इक्वेशन, वर्ग समीकरणे. मग ते वर्गपेक्षा जास्त होऊन जाईल ना, क्यूब होईल ना, मग ते चालेल का आपल्याला? नाही. म्हणजे अर्थात इथं काय असणार आहे तुमचं, हे वर्ग समीकरण असेल का? हे होणार नाही. समजून घ्या, स्टँडर्ड फॉर्म मध्ये ते बसत नाही. त्याच्यानंतर 4 नंबरचं एक्झाम्पल ते तुम्हाला दिलेलं आहे. ते असं दिलेलं आहे बघा, x प्लस 1/x इज इक्वल टू -2. आता हे होईल का? होईल, बरोबर. का होईल? कारण ते आधी सोडून घ्यायला लागणार आहे आपल्याला. कारण या इक्वल टू साईनच्या किंवा सिम्बॉलच्या इकडची लेफ्ट साईड आपल्याला अगोदर सोडवावी लागेल. कारण या x ला काहीच नाही, याचा अर्थ डिनॉमिनेटरला किती असणार आहे? 1 असणार आहे. मग न्यूमेरेटर डिनॉमिनेटर यांची जर इथं ऍडिशन करायची असेल तर आपल्याला काय करायला लागतं? आपल्या रुल्स नुसार डिनॉमिनेटर आपल्याला बघायला लागतो, म्हणजे खालचा छेद आपल्याला बघायला लागतो. जर तो डिनॉमिनेटर किंवा छेद जर सारखा नसेल तर त्यांची मल्टिप्लिकेशन आपल्याला खाली करावी लागते. म्हणजे x × 1, x एके x मल्टिप्लिकेशन खाली करावं लागते. आणि वर काय करायला लागते? क्रॉस मल्टिप्लिकेशन करून ऍडिशन असेल तर ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन असेल तर सबट्रॅक्शन करायला लागते. म्हणजेच बघा, ही क्रॉस मल्टिप्लिकेशन आहे, ह्या x ची क्रॉस मल्टिप्लिकेशन, x × x काय होतं रे? x² होईल. आणि परत आता इथे बघा प्लस सिम्बॉल आहे, सबट्रॅक्शन नाहीये, ऍडिशन आहे, म्हणजे इथं ऍड करावं लागेल. आणि परत यांची क्रॉस मल्टिप्लिकेशन म्हणजे ह्या 1 ची आणि ह्या 1 ची, 1 × 1 किती होते रे? 1 होते. आणि इज इक्वल टू -2 आहे. बघा आता ह्या लेफ्ट साइडला मी काय करतो, x² + 1 ऍज इट इज ठेवतो आणि इज इक्वल टू -2 आहे. आणि इकडे असलेला पूर्ण लेफ्ट साइडला डिवाइडला x आहे तो मी तिकडे काय करतो, मल्टिप्लायला घेऊन जातो. बघा काय आला, -2 ला मल्टिप्लायला आला, काय झाला? -2x झाला, बरोबर. म्हणजे मग मी आता इथं राईटला असं लिहितो, लेफ्टला x² इज इक्वल टू सिम्बॉलच्या इकडे -2x आहे, इकडे आल्यानंतर काय झालं तो +2x. त्यानंतर हा +1 जसा आहे तसा इथे लिहितो आणि इज इक्वल टू सिम्बॉलच्या तिकडे आता काय राहिलंय का? नाही. मग मी काय करतो, 0 लिहितो. आता मला सांगा, हे स्टँडर्ड इक्वेशन आहे का? क्वाड्रॅटिक इक्वेशनचं आहे. म्हणजे हे क्वाड्रॅटिक इक्वेशन होईल का तुमचं? हे जे दिलेलं आहे ते यस होईल. म्हणजे मग खाली आन्सर मध्ये तुम्ही काय लिहिणार? यस, गिव्हन इक्वेशन इज अ क्वाड्रॅटिक इक्वेशन. काय म्हणणार तुम्ही? यस, गिव्हन इक्वेशन इज क्वाड्रॅटिक इक्वेशन. हो, दिलेलं समीकरण हे वर्ग समीकरण आहे असं म्हणणार तुम्ही. बस झालं, तुमचं आन्सर झालं. कळालं? बघा 4 नंबरचं झाल्यानंतर ना 5th नंबरचं एक्झाम्पल आपण घेऊया. आता 5th नंबरचं एक्झाम्पल काय बघा तुमचं, m+2 × m-5. बघा m+2 सेकंड ब्रॅकेट मध्ये त्यांनी दिलेले आहे m-5 इज इक्वल टू काय दिलेले आहे? 0 दिलेले आहे. आता हे वर्ग समीकरण आहे का किंवा क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे का? अगोदर हे आपल्याला सोडून घ्यावं लागणार आहे. मग हे सॉल्व्ह करायचं म्हणजे नक्की काय करायचं, ज्यावेळेला तुम्हाला 2 ब्रॅकेट दिलेले असतात, 2 कंस दिलेले असतात, त्या कंसांमध्ये काहीतरी तुमचं हे आहे, इक्वेशनच्या काहीतरी किमती दिलेल्या आहेत, तुम्हाला दिलेले आहेत की नाही? m दिलेले, 2 दिलेले, m दिलेले, 5 दिलेले, अशा काहीतरी व्हॅल्यू दिलेले आहे. आणि त्याच्यामध्ये काही ना काही तुम्हाला प्लस मायनस मल्टिप्लिकेशन आणि डिवायडेशन याच्यापैकी इथं प्लस आहे आणि इथं मायनस आहे की नाही? मग आता तुम्हाला काय कॅल्क्युलेशन करायचं याच्यामध्ये, 2 ब्रॅकेट कशा पद्धतीने सोडवायचे? कसे सोडवता तुम्ही? पहिल्यांदा काय करता, ह्या फर्स्ट ब्रॅकेट मधली ही क्वांटिटी, ही व्हॅल्यू घेता आणि ह्या व्हॅल्यूने पूर्ण ब्रॅकेटला पुढच्या मल्टिप्लाय करता की नाही? बेसिक गोष्ट आहे आपली. मग काय करायचं तुम्हाला, ह्या पहिल्या m ने m-5 ला मल्टिप्लाय करायचं. आता ब्रॅकेटच्या बाहेर लिहिले म्हणजे मल्टिप्लायच केलेलं आहे. त्यानंतर परत ह्या +2 ने, ह्या परत +2 ने परत ह्या पूर्ण होल ब्रॅकेटला म्हणजे पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचे. म्हणजे परत m-5 ला मल्टिप्लाय करायचे आणि इज इक्वल टू 0 ऍज इट इज. मग आता हे मल्टिप्लिकेशन कसं करायचं, ब्रॅकेटच्या बाहेरच्या व्हॅल्यूने ब्रॅकेटच्या आतमध्ये असणाऱ्या प्रत्येक व्हॅल्यूला मल्टिप्लाय होतं. म्हणजे ह्या m ने याला मल्टिप्लाय होणार, m × m काय होणार? m². ह्या m ने -5 ला मल्टिप्लाय झालं तर काय होणार आहे? -5m होणार आहे, बरोबर. नंतर ह्या +2 ने m ला मल्टिप्लाय केल्यानंतर काय होणार आहे? +2m होणार आहे. नंतर परत ह्या +2 ने -5 ला मल्टिप्लाय केल्यानंतर किती होणार आहे? -10 होणार आहे. कारण 2 पंचे 10 म्हणजे मल्टिप्लिकेशन होतं ना, 2 × 5 = 10. आणि परंतु दोन्हींपैकी एका व्हॅल्यूजला किंवा एका संख्येला जरी मायनसचं चिन्ह असलं तरी पण मल्टिप्लिकेशन मध्ये म्हणजे गुणाकारामध्ये मायनसचं चिन्ह येतं, म्हणून इथे -10 आले आणि इज इक्वल टू काय झालं? 0 आलं. मग आता बघा इथे m² लिहिलं. आता इथे बघा -5 आणि +2m, -5m +2m. आता इथे पण बघा व्हॅरिएबल सेम आहे, m आहे की नाही? m व्हॅरिएबल सेम म्हणजे त्यांची ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन होईल का?
होईल. आता बघा -5m आणि +2m याचे आन्सर जर काढले तर किती येते? -3m येते. बरोबर की नाही? येते की नाही? कारण बेसिक गोष्ट आहे, म्हणजे -5 आणि +2 याचं बेसिक आन्सर येते -3 आणि त्याच बेसिक वरती हे इक्वेशन तुम्हाला दिलेलं आहे. -5m + 2m = -3m. ओके, आणि इथं -10 ऍज इट इज = 0 आहे की नाही? आता मला सांगा, हे जे आपलं आन्सर आलेलं आहे ते क्वाड्रॅटिक इक्वेशनच्या स्टँडर्ड फॉर्म किंवा जनरल फॉर्म प्रमाणे आले की नाही? आले. म्हणजे याचा अर्थ ते क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे का? येस आहे. म्हणजे खाली काय तुम्ही म्हणणार? येस, these equations becomes the standard form of the quadratic equation. Therefore, the given equation is a quadratic equation. म्हणजे दिलेलं समीकरण हे वर्ग समीकरणाच्या सामान्य रूपाप्रमाणे आहे, म्हणून दिलेलं समीकरण हे वर्ग समीकरण आहे. असं साधं सरळ वाक्य खाली लिहायचं, म्हणजे हे वर्ग समीकरण आहे. सोपं आहे की नाही? आता तुम्हाला जरा थोडंसं बेसिक कडे घेऊन जातो. बेसिक कडे म्हणजे नक्की काय, की आता इथे बघा -5m आणि +2m केले, त्याचा आन्सर आपण काढले -3, म्हणजेच -3m आन्सर काढलेले आहे. बरोबर. मग आता याच्याऐवजी जर समजा इथे -5m होतं, बरोबर, आणि इथे काय होतं? +2m होतं. आता ह्या दोन्ही व्हॅल्यूची बेरीज किंवा वजाबाकी का झाली? कारण त्याचे व्हॅरिएबल सेम होते म्हणून. जर त्यांचे व्हॅरिएबल जर वेगवेगळे असते तर, म्हणजे सपोज जर इथं m² असतात, मग आता जर त्यांची बेरीज किंवा वजाबाकी करायची असती तर झाली असती का? नाही, होत नाही. हा बेसिकचा नियम आहे, लक्षात घ्या. म्हणजे बेरीज किंवा वजाबाकी करायला, म्हणजे ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन करायला तुमचे व्हॅरिएबल सेमच लागतात, म्हणजे चल सारखेच लागतात. ते जर वेगवेगळे असेल तर तुमची ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन होत नाही. हा रूल आहे किंवा हा नियम आहे, आणि त्या नियमाप्रमाणे इथं ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन याची होणार नाही. हे बेसिक गोष्ट लक्षात ठेवा. कळालं? ओके, ठीक आहे. त्यानंतर 6 नंबरचं एक्झाम्पल पण त्यांनी दिलेलं आहे. शेवटचं एक्झाम्पल त्यांनी असं दिलेलं आहे तिथे, m³ बघा, m³ + 3m² -2 = 3m². सॉरी, 3m³ दिलेलं आहे. 3m³ बघा, इक्वेशन पुन्हा एकदा चेक करा. बघा, m³ + 3m² -2 = 3m³ असं इक्वेशन लिहिलेलं. आता हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे की नाही हे चेक करायच्या अगोदर ते आपल्याला सोडून घ्यावं लागणार आहे. म्हणजे त्याच्या सेम व्हॅरिएबल वाले व्हॅल्यू एका बाजूला आणावे लागणार आहे, मग ते सोडवावं लागणार आहे, आणि मग ते सोडवल्याच्या नंतर मग आपल्याला एक्सप्लेनेशन मध्ये सांगता येईल की यस ते आहे की नाही, किंवा नो दिस इज नॉट अ क्वाड्रॅटिक इक्वेशन, हे सांगावं लागेल आपल्याला. मग सगळ्यात अगोदर आपल्याला सोडवायचंय. मग काय करणार आहे आपण? हा m³ ऍज इट इज लिहिला. त्यानंतर इकडे = च्या इकडे असलेला +3m³ इकडे आल्यानंतर काय होणार आहे? -3m³ झाला. आता हे का आणलं इकडे? कारण इथे पण m³ आहे, इथं पण m³ आहे, म्हणजे एका बाजूला आणायला पाहिजे आपल्याला. बरोबर. त्याच्यानंतर +3m² आणि -2 काय राहिलं? 0. आता जर m³ ला प्लस सिम्बॉल आहे आणि 3m³ ला मायनस आहे, म्हणजे याचा अर्थ इथं काहीच नाही. म्हणजे काय इक्वेशन असणार, सॉरी, कोएफिशियंट काय असणार? कोएफिशियंट म्हणजे सहगुणक. इथला सहगुणक किंवा कोएफिशियंट काय? 1 आहे. म्हणजे 1 - 3 याचा आन्सर किती येते रे? -2. याचा अर्थ 1m³ -3m³ काय येते? -2m³. त्यानंतर +3m² -2 = 0. आता जर ह्या इक्वेशन मध्ये जर बघितलं तर इथे m³ येतोय, आणि आपल्या क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये m³ आहे का? नाही. सुरुवातीलाच आपण रिजेक्ट करायला पाहिजे होतं हे, पण मी सोडून दाखवलं. इकडच्या व्हॅल्यू इकडे, म्हणजे एका जागेवरती आणून दाखवल्या, तरी देखील कुठला काही इफेक्ट होतोय का त्याच्यावरती? नाही होत. म्हणजे आपलं हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे का? नाहीये. कारण क्वाड्रॅटिक इक्वेशनच्या स्टँडर्ड फॉर्म मध्ये आपल्या इथं स्क्वेअर आला पाहिजे, वर्ग आला पाहिजे. तसं इथं कुठल्याही प्रकारचं स्क्वेअर किंवा वर्ग येत नाही, तर त्याच्यापेक्षा मोठी पॉवर येते, म्हणजे क्यूब येते. म्हणजे हे क्वाड्रॅटिक इक्वेशन नाहीये. म्हणजे याच्या खाली तुम्ही काय म्हणणार? नो, द गिव्हन इक्वेशन इज नॉट क्वाड्रॅटिक इक्वेशन. का? बिकॉज द गिव्हन इक्वेशन इज नॉट इन द स्टँडर्ड फॉर्म ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. कारण का? दिलेलं समीकरण हे वर्ग समीकरणाच्या सामान्य रूपाप्रमाणे नाही, म्हणून ते वर्ग समीकरण नाही. किती सोपं आहे बघा, इझी आहे की नाही? बघा, आहेत की नाही सोपी एक्झाम्पल?